राजा राज्यवर्धन यांना 3 कन्या होत्या. तिघी कन्या खूपच सुंदर होत्या. सर्वात मोठे राजकुमारीचे नाव होते गरिमा. तिच्यानंतरची होती गुंजन आणि सर्वात लहान व खोडकर होती सुवर्णा. सुवर्णा दुर्गा देवीची खूप मोठी भक्त होती. ती रोज सकाळी दुर्गा देवीची पूजा केल्यानंतरच काय खायची. हेच एक कारण होते की तिच्या बहिणींना ती पसंत नव्हती. तरीही सुवर्णा आपल्या बहिणींसोबत आनंदाने राहत होती. एका दिवशी राजा राज्यवर्धन आपल्या 3 राजकुमारींसोबत उपवनात बसले होते. आज मी तुम्हा तिघींना एक प्रश्न विचारू इच्छितो. होय बाबा, विचारा ना. हे सांगा, तुम्ही 3 राजकुमारी कोणाच्या भाग्याचे खाता? आपण आमचे वडील आहात आणि आम्ही तुमच्या मुली, तर आम्ही तुमच्याच भाग्याचे खातो. गुंजन, आता तू सांग. अरे बाबा, आपण असे का विचारताय? आपण आमचे राजा आहात आणि आम्ही प्रजा, तर मी एका राजाच्या भाग्याचे खाते. सुवर्णा, मुली, आता तू सांग. बाबा, आपण सर्व प्राणी या धर्तीवर राहतो आणि या धर्तीवर राहणारे सर्व प्राणी आपापल्या भाग्याचेच खातात. त्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या भाग्याचेच खाते. तिचे बोलणे ऐकून राजा संतापतात. अच्छा, तर तू तुझ्या भाग्याचे खातेस? बरं, मग यापुढेही तू तुझ्याच भाग्याचे खा. पण इथे या महालात नाही, तर या राज्याच्या सर्वात भयान जंगलामध्ये, जिथे न तुला खायला मिळेल ना पाणी, आणि मग तुला कळेल की तू स्वतःच्या भाग्याचे खाते की माझ्या. असे म्हटल्यावर राजा सुवर्णाला महालातून काढून लावतात आणि राज्याच्या सर्वात भयान आणि जोखीमेच्या जंगलात सोडून देतात. तिला सुरुवातीला काही कळतच नाही की तिची चूक काय आहे. ती त्या जंगलातील एका झाडाखाली बसून दुर्गा माचे ध्यान करत आणि जप करू लागते. तिला वेळेचे भानच उरत नाही. काही वेळानंतर जपामुळे तिचा गळा सुकतो आणि तिला तहान लागते. ती पाण्याच्या शोधात एकीकडे निघते. तिला एक तलाव दिसतो. तलाव बघून तिला खूप आनंद होतो. ती त्या तलावात हातपाय धुवून पाणी पिऊ लागते. त्या तलावात पाणी पिणे झाल्यानंतर अकस्मातरित्या ते तलाव सुकून जाते. तिला खूपच आश्चर्य होतं. तेवढ्यात ती पाहते की त्या तलावातून काही शिड्या खालच्या बाजूला जात आहे. तिला हा दुर्गा देवीचा चमत्कारच वाटतो. ती जिन्यावरून हळूहळू खाली उतरू लागते. थोड्या वेळ खाली गेल्यानंतर ती पाहते की तिथे एका वाघाची मूर्ती आहे. आधी तर तिला भीती वाटते आणि ती तिथेच उभी राहते. मग तिला आठवते की वाघ तर देवी दुर्गाचे वाहन आहे. तिची भीती नाहीशी होते आणि ती वाघाच्या डोक्यावर हात ठेवते आणि तेवढ्यात तो वाघ एका दारात परिवर्तित होतो. हे काय? ती वाघाची मूर्ती दारात कशी काय बदलून गेली? दुर्गामा, मला तर काहीच कळत नाही. आपली लीला आपणच जाणता दुर्गामा. असे म्हणून सुवर्णा त्या दारातून पुढे जाते. ती पुढे गेल्यावर तिने पाहिले की तिथे एक सुरेख बाग आहे. त्या बागात सुंदर फुले आहेत आणि त्या बगीच्याच्या मधोमध एक तलाव आहे. ती त्या तलावाच्या दिशेने जाऊ लागली. त्या बगीच्यात झाडांच्या खाली काही फळे पडली होती. त्यांना बघून तिला भूक लागली आणि ती त्यांना उचलून खाऊ लागली. मग थोड्या वेळाने अंधार झाला. किर्र काळोख बघून सुवर्णा घाबरली आणि बोलू लागली. हे दुर्गा आई, तुम्ही कुठे आहात? मला इथे खूप भीती वाटतेय. तुमची मुलगी तुमचा धावा करतेय. मला दर्शन द्या आई, मला दर्शन द्या. आणि असे बोलत असतानाच सुवर्णा तिथे झोपून जाते. तेवढ्यात तिच्या स्वप्नात दुर्गा आई येतात आणि म्हणतात, सुवर्णा, अजिबात घाबरू नकोस. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मग घाबरायचे नाही. तुझी आई नेहमीच तुझ्यासोबत आहे. सुवर्णा, माझ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकशील. तुला जेव्हा जाग येईल तर जवळच कोणाच्या तरी पायाचे चिन्ह दिसतील. त्या चिन्हांवर चालत पुढे जा तर तुला एक महाल दिसेल. तू त्या महालात आत जाशील. तिथे तुला बेशुद्ध अवस्थेत 2 राजकुमार दिसतील. तू त्यांना स्पर्श करून पुढे जा. मग तुला पुढे एका दारातून प्रकाश येताना दिसेल. जसेच तू त्या दाराच्या आत जाशील
तर तुला एक राजकुमार दिसणार. तू त्याला स्पर्श कर, तो जागा होणार. त्याला जाग येताच तू त्याला गळ्यात फुलांचा हार घालून दे. तोच तुझा पती असणार आहे. तेवढ्यात सुवर्णाला जाग आली. हे काय होते? स्वप्न की खरंच दुर्गामा माझ्या स्वप्नात आली होती? हे दुर्गा देवी, आपल्या मुलीचे रक्षण करा. मग तिने बगीच्यातून काही फुले निवडली आणि त्या फुलांनी हार तयार करू लागली. जसेच तिने मागे वळून पाहिले तर तिला काही पायांची चिन्हे दिसली. अरे, हे तर तसंच होतंय जसं मला स्वप्नात दुर्गादेवीने सांगितलं होतं. सुवर्णा त्या पदचिन्हांवर चालत पुढे निघू लागली. तर काही दूर गेल्यावर तिला एक महाल दिसले. ती त्या महालात गेली तर तिथे 2 राजकुमार दिसले. ते बेशुद्ध होते. सुवर्णाने त्यांना स्पर्श केले आणि ते राजकुमार जागे झाले. त्यानंतर तिला पुढे गेल्यावर एका दारातून प्रकाश येताना दिसला. तिथे तिला एक खूपच सुरेख राजकुमार दिसला. तो बेशुद्धच उभा होता. सुवर्णाने त्याला स्पर्श केले. त्याला स्पर्श करताच त्याला जाग आली आणि तो जागृत होताच सुवर्णाने आपल्या हाताने बनवलेला हार त्याच्या गळ्यात घालून दिला. मग दोघांच्या संमतीने लग्न होऊन गेले आणि ते दोघं आनंदाने राहू लागले. काही दिवसांनंतर एका दिवशी सुवर्णा एकटी बसून काही विचार करत होती. तेवढ्यात राजकुमार वीरसेन तिथे येतो. माझ्या मनात खूप दिवसांपासून एक गोष्ट आहे, मी ती विचारू का? हो, विचार ना सुवर्णा. आपण कोण आहात आणि ते बाहेरचे 2 राजकुमार कोण आहेत? मी राजकुमार वीरसेन आहे. बाहेरचे दोन्ही माझे भाऊ शूरसेन आणि महाबली आहे. आम्हा सर्वांना शाप मिळाला होता. एका दिवशी सकाळी माझे दोन्ही भाऊ शूरसेन आणि महाबली शिकारीसाठी गेले होते आणि तिथे त्यांनी एका हरणावर बाण चालवला. पण चुकीने तो बाण एका ऋषींना लागला. ते तिथेच तपस्या करत होते. त्यांना खूप लागलं. शरीर सोडताना त्यांनी आम्हा 3 भावांना जन्मभर झोपत राहण्याचा शाप दिला. मला जसेच हे कळले तसेच मी पळत तिथे गेलो. मी त्यांची खूप क्षमा मागितली, खूप विनवण्या केल्या आणि नंतर ते म्हणाले, मी आपला दिलेला शाप परत घेऊ शकत नाही, पण यातून मुक्त होण्याचे उपाय सांगू शकतो. जेव्हा कोणी कन्या जी दुर्गा देवीची भक्त असेल ती तुम्हा 3घांना स्पर्श करेल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच अवस्थेत येऊन जाणार. तू येऊन आम्हा 3घांना एक नवीन जीवन दिले आहेस. राजकुमार वीरसेनच्या गोष्टी ऐकल्यावर सुवर्णाने सुद्धा तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कथन केले की ती विनाकारण न केलेल्या अपराधाचे दंड भोगत आहे. हे सगळे ऐकून राजकुमार सुद्धा भावुक झाले. काही दिवसानंतर राजकुमार वीरसेन यांचा राज्याभिषेक झाले. ते राजा झाले आणि सुवर्णा राणी झाली. तिने आपल्या राज्यात मोठे मंदिर बांधले आणि तिथे दुर्गा मातेची मूर्ती स्थापन केली. रोजच तिथे मोठ्या थाटात देवी दुर्गाची पूजा होत असे. त्या दोघांचे राजा आणि राणी झाल्याने प्रजा खूपच प्रसन्न होती. पण काही दिवसांनंतर सुवर्णाला तिच्या वडिलांची आठवण येऊ लागली आणि ती दुःखी राहू लागली. तिला दुःखी बघून राजकुमार वीरसेनने तिला विचारले, सुवर्णा, काय झाले आहेस? तू अशी दुःखी का बरं दिसते आहेस? मला माझ्या वडिलांची आठवण येतेय. मला त्यांना भेटण्याची ओढ लागलीये. माहीत नाही ते सगळे कसे काय आहेत. माझ्या बहिणी कशा आहेत? आतापर्यंत तर माझ्या वडिलांनाही त्यांच्या चुकीबद्दल वाईट वाटत असेल. असेच असेल तर चल, आपण त्यांना भेटायला जाऊया. आणि मग राजा वीरसेन आणि राणी सुवर्णा रामनगरकडे निघून गेले. त्या दिवशी राज्यवर्धन आपल्या महालाच्या वर जाऊन बसले होते. त्यांनी पाहिले की एक रथ त्यांच्या महालाच्या दिशेने येत आहे. त्याच्या मागे आणि पुढे सहस्रो सैनिक होते. त्यांना बघून राज्यवर्धन राजाला भीती वाटली. त्यांना वाटले की आता ते आपल्या राज्याला वाचवू शकणार नाही, कारण त्यांचा खजिना रिकामा झालेला होता आणि त्यांचे दोन्ही जावई राज्याच्या विभाजनासाठी आपसात भांडत होते. त्यांचे प्रजाजन सुद्धा खूप दुःखी होते. जेव्हा सुवर्णा आणि वीरसेन त्यांच्यासमोर आले तेव्हा ते सुवर्णाला राणीच्या वेशात ओळखूच शकले नाही. लक्षपूर्वक काही वेळ पाहिल्यानंतर त्यांनी ओळखले की ती त्यांची मुलगी सुवर्णा आहे. ते तिला बघत रडू लागले आणि आपल्या चुकीबद्दल क्षमा मागू लागले.
मला क्षमा करशील मुली, मी तुला सत्य बोलण्याची शिक्षा केली. तू तर खरंच बोलत होतीस, प्रत्येक मनुष्य आपल्या भाग्याचेच खातो. बाबा, तुम्ही क्षमा मागू नका. प्रत्येक व्यक्ती आपल्या भाग्याचेच खातो. त्याच्या भाग्यात जे असेल तेच त्याच्यासोबत होत असतं. आणि मला माझ्या दुर्गा मातेवर खूप विश्वास होता आणि आजही आहे. तिच्या असताना माझ्यावर कसलाच अन्याय होणे शक्य नाहीये. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुम्ही सुद्धा दुर्गा मातेच्या भक्तीला लागा. हे ऐकताच राज्यवर्धनच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले. त्यांनी आपल्या मुलीला जवळ घेतले. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी काय वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असल्याच अजून गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.